सेफली आपल्याला फायरच्या स्टेअरकेसने खाली आपल्याला आणणे गरजेचं आहे. ठीक आहे. किंवा नॉर्मल आपल्याकडे एकच स्टेअरकेस आहे ना, 7 फ्लोअरचे आहे, त्याच्यामुळे मला एकच स्टेअरकेस. पण जसं तुम्ही ऑफिसमध्ये तुमच्या इंडस्ट्रीमध्ये जाऊ त्याच्यात तुमची फायर स्टेअरकेस दिलेली असते. कुठलीही फायर इन्सिडेंटला आपल्याला कुठली लिफ्ट यूज करायची नाही आहे. तर ही अलर्ट सिस्टम कसं आहे की प्रत्येकाचा आता एका फ्लोअरला किती फ्लॅट आहेत? एका फ्लोअरला 4 फ्लॅट आहेत, 4-5 फ्लॅट आहेत. तर आपण एकाच वेळी सगळ्यांना बोलू शकत नाही. प्रत्येकाचा दरवाजा ठोकणे, तो येणार, तो वेळ जाणार आहे. मग ही अलर्ट सिस्टम ऍक्टिव्हेट केल्यानंतर जसं की तुम्हाला प्रत्येक फ्लोअरला हा MCP दिलाय, मॅन्युअल कॉल पॉईंट म्हणतात, त्यांनी की तुम्ही मॅन्युअली ऑपरेट करून सगळ्यांना अलर्ट करू शकता. त्याच्यामध्ये प्रेस हिअर असं एक दिसलेलं असेल. प्रेस हिअर केल्यानंतर जसं मी आता प्रेस हिअर करत तर याच्यामध्ये अलाराम ऍक्टिव्हेट आहे. इथं अलाराम ऍक्टिव्हेट आहे आणि इथं G1 2 3 4 5 असे नंबर दिलेत. ॲज ज्या फ्लोअरला मी ऍक्टिव्हेट करणार आहे तो फ्लोअर तुम्हाला इथं मेन्शन होईल. म्हणजे इथे एक रेड कलरची लाईन इंडिकेट होईल आणि इथं पण नाव तुम्हाला दिसणार आहे की कुठल्या फ्लोअरला झालेलं आहे. आता जस्ट मी ग्राउंड फ्लोअरचा ऍक्टिव्हेट करतो. ग्राउंड फ्लोअरचा ऍक्टिव्हेट झालं. त्याच्यानंतर मी काय करतो, रिसेट करतो. आता काय होणार की कुठलाही समजा की आपण समजू की सेकंड फ्लोअरला काहीतरी फायर झालं, तर सेकंड फ्लोअरला जो पण व्यक्ती असेल तो काय करणार, प्रेस हेअर करणार. प्रेस हेअर केल्यानंतर जसं इथं आपल्याला G आलं तसं इथं सेकंड फ्लोअर येणार आणि इथं नाव 02 येणार. फ्लोअर 02 म्हणजे त्या फ्लोअरला तुम्ही 02 ऍक्टिव्हेट होणार. म्हणजे त्या फ्लोअरला काहीतरी इमर्जन्सी झाली. आणि सेम सायरन, आता जो सायरन तुम्ही ग्राउंडला ऐकला तो सायरन इथं वाजणार आहे. प्रत्येक फ्लोअरचा MCP ऍक्टिव्हेट होणार. ज्या फ्लोअरला तुम्ही ऍक्टिव्हेट करणार तो फ्लोअर आणि ग्राउंड फ्लोअर. ग्राउंड फ्लोअरला का की तुमचा सिक्युरिटी गार्ड असतो, कोणी ते नियर बाय लिफ्टसाठी थांबलेला आहे या पार्किंगसाठी थांबलेला आहे, तो रन घेऊन इथं चेक करणार की कुठल्या फ्लोअरला काहीतरी इमर्जन्सी आहे. ते कॉल कसं आहे की फायर इमर्जन्सीला तुम्ही वापरू शकता. पण कुठली दुसरी इमर्जन्सी आहे जसे की मेडिकल इमर्जन्सी या कोणीतरी तुमच्या सोसायटीमध्ये कोणतरी अन्य व्यक्ती असं फिरतोय की तुम्हाला चुकीचं काम करताना दिसतोय आणि ते 4-5 जण तुम्ही स्वतः एकटे, मग अशा वेळी त्यांना आपल्याला अलर्ट करणे गरजेचं आहे, या मदतीला बोलवणे गरजेचं आहे. त्यावेळी जर तुम्ही त्या फ्लोअरला जर MCP ऍक्टिव्हेट केला तर काय होणार की सायरन ऍक्टिव्हेट होऊन जो कोण व्यक्ती असेल तो घाबरणार, या तिथून निघून जाईल, या तुमच्या मदतीसाठी तरी कोणी येऊ शकतो. म्हणून ही सिस्टम अलर्ट सिस्टम म्हणून मी सांगतो. इमर्जन्सीला पण वापरू शकता, अलर्ट करण्यासाठी पण वापरू शकता. म्हणजे दोन्ही फायरला पण अलर्ट कशाला हेल्प लागत असेल तर तुम्हाला ऑपरेट करता येईल. मी आता परत एकदा प्रेस करतो. आता मी काय करतो, सायलेंट केलं. सायलेंट केल्यानंतर काय होणार की तुमचा जो पण आता मी रिसेट केल्यानंतर तुम्हाला इथं फायर दिसलेला, परत ते सिस्टम हल्ली झालते ना. आता पण सायलेंट केल्यानंतर काय होणार की तो इंडिकेशन ग्राउंडचा कंटिन्यू दिसणार आहे. या सेकंड फ्लोअरला पण मी सायलेंट केला असता इथनं खाल्ला तो कंटिन्यू ती लाईट ब्लिंक होणार आहे. पण याच्यावरून तुम्हाला कळू शकतं की खरीच कुठली तरी फायर आहे या तुम्हाला तो इंडिकेट करणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये अजून एक आहे, याच्यामध्ये तुम्ही पोलिसांकडे हॉकी टॉकी असते, वन वे कम्युनिकेशन. सेम तुम्हाला इथनं कम्युनिकेशन ज्या फ्लोअरला तुम्ही ऍक्टिव्हेट केलं त्या फ्लोअरशी तुम्ही कम्युनिकेशन करू शकता. ते कसं की माईकचा बटन आहे तो तुम्हाला कंटिन्यू प्रेस करायचं आणि हा माईकचा स्पीकर आहे तो तुम्हाला इथनं बोलायचं आहे. माईक आहे तुमचा, सॉरी स्पीकर नाही, स्पीकर हा माईक आहे, त्याला तुम्हाला कंटिन्यू बोलता येईल. आणि ज्यावेळी तुम्ही हा सोडणार तेव्हा तुमचा तो आवाज ब्रेक होईल. आणि ज्यावेळी तो व्यक्तींना बोलायचा आहे तो पण सेम त्यावेळी प्रेस करणार आणि इथं बोलणार. ठीक आहे. तो तुम्हाला आवाज करेल. पण ज्या फ्लोअरला तुम्ही MCP ऍक्टिव्हेट करणार त्या फ्लोअर कसं करायचं सेम प्रेस हेअर करायचा. प्रेस हेअर केल्यानंतर इथनं सायलेंट करायचा. जर तुम्हाला कम्युनिकेशन करायचं असेल तर सेम तुम्हाला ह्या तिथं पण माईकला असं दिलेलं आहे, हा प्रेस करायचा आणि त्या व्यक्ती जो ग्राउंडला कोण असेल की त्याच्याशी तुम्ही बोलू शकता. ओके. हा हे दाबल्यानंतर तुम्ही आता सेकंड फ्लोर सायरन फ्लोअरला घ्यायचं. सायरन झाली, तुम्ही आता ह्याला सायलेंट केलं. बरोबर. आता सेकंड फ्लोर किंवा थर्ड फ्लोरला हे करायचं, ऍक्टिव्हेट करायचं. म्हणजे तुम्हाला इथनं मग रिसेट करावं लागणार. रिसेट करायचं. थर्ड फ्लोरला घ्या बघू कसं केलं. नाही, थर्ड फ्लोअरला तुम्हाला तिथं जाऊन MCP ऑपरेट, इथनं नाही तुम्हाला कॉल करता. इथलं फक्त नाही, ज्या फ्लोअरला तुम्ही MCP ऍक्टिव्हेट करताय, समजा सेकंड फ्लोअरला इमर्जन्सी झाली, थर्ड फ्लोअरला इमर्जन्सी झाली, तुम्ही काय करणार, हा प्रेस करणार. प्रेस केल्यानंतर काय होणार की अलर्ट सिस्टम ऍक्टिव्हेट होणार. ही कम्युनिकेशन का दिलेलं आहे नाही का, सायलेंट नाही करायचं कधी. मी सायलेंट होणार. हा सायलेंट होणार. सायलेंट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सगळ्यांना सेफली खाली आणणार, त्या फ्लोअरला सेफली खाली आणायचं आहे. त्याच्यानंतर फायर ब्रिगेडला कॉल करायचा. जर तुम्हाला कसं असेल की प्रत्येकाकडे प्रत्येकाचा नंबर नसतो, आज तुमच्या इथे टेरेन राहत असतात या नवीन सिक्युरिटी गार्ड आला असेल त्याचा नंबर तुमच्याकडे नाही, तो कम्युनिकेशन गॅप पडणार आहे आपल्याला. मग तुम्ही अशा वेळी हा जर सायलेंट करून त्याच्याशी बोलू शकता.
पण याने काय होणार की चुकून जर तुम्ही रिसेट आणि सायलेंट केलं, जसं मी आता वाजवलं आणि लगेच सायलेंट केलं, लगेच रिसेट केलं, तर ह्यांनी काय होणार, कोण येणार आहे का बाहेर? आज तुमच्या फ्लोअरला मी ऍक्टिव्हेट केलं आणि तुमचे सगळ्यांचे दरवाजे बंद आहेत, कुणाचे टीव्ही चालू आहे, कुणाच्या काहीतरी घरात काय ते काम चालू आहे, मग हे ऐकू येणार आहे का? थोडंसं, पण कंटिन्यू साऊंड चालू राहिला तो थोडा तर ऐकायला येणार आहे, अरे आवाज कसा येतो. या जो पण सिक्युरिटी गार्ड जवळचा आहे ना तो रन करून येणार, तो का फ्लोअर ऍक्टिव्हेट झाला तो स्वतः चेक करू शकतो, या तुम्ही स्वतः बाहेर होऊ शकता. पण तेच जर मी सायलेंट आणि रिसेट केलं तर काय होणार आहे की सिस्टम हेल्दी होईल, या सायलेंट झाल्यावर सायलेंट होईल. मग ते जो पण ज्या व्यक्तीने एमसीबी प्रेस केलाय तो परत जाणार आहे का 7th फ्लोअरला या 6th फ्लोअरला परत ऍक्टिव्हेट करायचं, त्यांनी त्याचं काम केलं अलर्ट करण्याचं, त्याच्यानंतर ते कंटिन्यू वाजणे पण गरजेचं आहे. हा सायलेंट हा पर्याय ऑप्शन दुसरा आहे की जर तुम्हाला कम्युनिकेशन करायचं असेल तर. कशाला कम्युनिकेशन, की बाबा फायर ब्रिगेडची गाडी आलेली आहे, तुम्ही खाली या, जे पण फायरचा कंट्रोल करण्याचा नाही आग विझवण्याचा प्रयत्न करतात या सेफली खाली आणण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तुम्ही इन्फॉर्म करा बाबा फायर ब्रिगेडच्या गाडीत तुम्ही सगळे खाली या, हे करू शकता. या कुणाला मेडिकल इमर्जन्सी झालेली आहे, अँब्युलन्स आलेली आहे, पण तो नंबर नाही तुम्हाला, मग तुम्ही ते अनाउन्समेंट करू शकता त्या फ्लोअरला की बजर दाबून माईक बजर दाबून सायलेंट, पण सायलेंट करून तुम्हाला माईक ऐकायचं. ठीक आहे. एटिकली म्हणजे